अतिशय भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या संस्कृत नाटकाला नामोहरम करण्याचं काम या लोककलांनी केलेलं आहे 10व्या शतकामध्ये. संस्कृत नाटक का संपलं कोणी विचारतंय? या लोककला प्रकारांनी संपवलं. इतकी लोकप्रियता 10व्या शतकामध्ये या लोककला प्रकारांना मिळालेली होती. किती मोठी ताकद होती. कालिदासाचं गुणगान आपण गातो, पण ही सगळी संस्कृत नाटकाची परंपरा संपवली ती आमच्या या लोक परंपरेनं. अशी एकाएकी संस्कृत नाटकाची परंपरा 10व्या शतकामध्ये कशी संपली? पण ह्या सगळ्या लोकपरंपरेकडे बघण्याची आमची दृष्टी कशी आहे? शेळी मरते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड. अशी आपली परंपरा आहे. एक नवं संशोधन आपल्याकडे आत्ता आलेलं आहे. छत्तीसगडच्या रामगड नावाच्या डोंगरामध्ये धूर आदिवासी लोक राहतात. तिथे सीता वगैरा नावाचा एक लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या समूहामध्ये भरताचं नाट्यशास्त्र लिहायच्या आधी निर्माण करून ठेवलेलं एक रंगमंच सापडलेला आहे. तो आधीचा आहे, नाट्यशास्त्राच्या आधीचा रंगमंच आहे तो. त्या रंगमंचा संबंधी